शेतकरी मित्रांनो नमस्कार. सर्वप्रथम आपल्या युट्यूब चॅनलमध्ये सगळ्यांचं स्वागत. आजचा व्हिडिओ देत असताना आपण वांगी पिकामध्ये दरवर्षी बरेचसे प्लॉट रजिस्टर असतात आणि त्या प्लॉटांमध्ये ज्या अडचणी येतात, मग ज्याही शेतकरी आता इतर बऱ्याच लागवडी झाल्यानंतर बऱ्याच शेतकऱ्यांनी कॉल केली की आपल्याला खोड अळीचा आणि लाल कोळीचा या दोन्ही गोष्टींचा प्रादुर्भाव खूप मोठ्या प्रमाणावर होतो. ज्यावेळेस तुमच्याकडे पावसाचं प्रमाण कमी असेल अशा वेळेत नक्कीच तुमच्याकडे लाल कोळीचा प्रादुर्भाव, रेड माईटचा प्रादुर्भाव वाढतो आणि इतरत्र परिस्थितीमध्ये आपल्याकडे नक्कीच ज्यावेळेस आपली लागवड होते, लागवड झाल्यानंतर एक 20 ते 25 दिवसानंतर कुठेतरी खोड अळीचा प्रादुर्भाव दिसायला सुरुवात होते. मग याच्यासाठी आपण कोणत्या उपाययोजना केल्या पाहिजे या संदर्भात आजच्या व्हिडिओमध्ये आपण चर्चा करणार आहोत. आता ही सर्व चर्चा करण्यापूर्वी दादा तुमचं नाव, गाव आणि मोबाईल नंबर सांगायचं. माझं नाव योगेश बाळासाहेब पवार, मुक्काम पोस्ट कोटमगाव, 99 21 340 425. आपण सुरुवातीपासून लागवड केल्यापासून प्लॉट रजिस्टर केलेला आहे. हो, रजिस्टर प्लॉट अतिशय सुंदर आहे आज सुंदर आहे. आणि आपल्याला याच्यात नक्की चांगलं उत्पादन मिळालं पाहिजे आणि हो. आपण प्लॉट चालू झाल्यानंतर 3-4 तोडे झाले की परत एकदा आपण व्हिडिओ नक्की शेतकऱ्यांसाठी देऊ. चालेल. आता लक्षात घ्या, कामकाज करताना सर्वात महत्त्वाचा मुद्दा की आपल्याला जैविक पद्धतीने सुद्धा आपण खोडकीड नियंत्रण करणं गरजेचं आहे. दुसरी गोष्ट, आपण रासायनिक पद्धतीने सुद्धा खोडकीड नियंत्रण करणं गरजेचं राहील. परंतु हे करत असताना आपल्याला सर्व निसर्गाचा सुद्धा जो आपण समतोल म्हणतो तो व्यवस्थित ठेवूनच आपल्याला शेतीमध्ये काम करणं गरजेचं आहे. आता याच्यासाठी मी तुम्हाला सर्वात महत्त्वाचं सांगतो की जर आपण वांगी लागवड करत असाल किंवा ज्याही खोडकीड जे खोडाळी असते या कुठल्याही पिकांची लागवड करत असाल अशा पिकांमध्ये आपण सोलर ट्रॅपचा वापर करणं गरजेचं आहे. मग त्याच्यामध्ये आपण साधारणतः 1 एकरसाठी 2 सोलर ट्रॅपचा जर वापर केला तर ज्या पाकोळ्यांपासून आपल्याकडे त्याची निर्मिती होते त्या पाकोळ्या जर आपण गोळा करून घेतलं तर आपल्याला त्याची अडचण येणार नाही. त्यासाठी आपण सोलर ट्रॅपचा वापर करणं गरजेचं राहील. त्यानंतर राहिला विषय की आपण फवारणी नियोजन. आता फवारणी नियोजन करत असताना आपल्याला खोड अळीसाठी 2 ते 3 महत्त्वपूर्ण फवारणी आजच्या व्हिडिओमध्ये नक्की असतील. त्याच्यामध्ये पहिली फवारणी घेत असताना आपण लक्षात घ्या, फवारणी करत असताना सकाळी 9 ते 10च्या दरम्यान आपण फवारणी करणं गरजेची राहील. ज्यावेळेस आपण रेड माईटसाठी किंवा थ्रिप्ससाठीची जी फवारणी करतो ती आपण सायंकाळी 5 ते 6च्या दरम्यान करणं गरजेची राहील. आता लक्षात घ्या, रेड माईट असेल, इतरत्र थ्रिप्ससाठी असेल तर आपण त्याच्यासाठी येलो पॅड असतील, स्टिकी पॅड जे आपण म्हणतो मग ते येलो असतील, मिरचीमध्ये ब्लॅक थ्रिप्ससाठी तुम्ही व्हाईट पॅड असतील, याचा नक्की वापर जर केला तर आपल्याला त्याचे सुद्धा चांगले रिपोर्ट मिळून येतील. आता सर्वात महत्त्वाचं, पहिली फवारणी तुमच्यासाठी, पहिल्या फवारणीमध्ये आपल्याला प्रोफेनोफॉस म्हणजे प्रोपेक्स सुपर आपल्याला घ्यायचं आहे 200 लिटर पाण्यासाठी 200 ml. अतिशय महत्त्वपूर्ण फवारणी असेल. या फवारण्या घेतल्यानंतर आपल्याला नक्की चांगले रिझल्ट त्या ठिकाणी दिसून येतील. प्रोपेक्स सुपर आपल्याला घ्यायचं आहे 200 लिटर पाण्यासाठी 200 ml. त्यासोबत आपल्याला एक्सपोनस घ्यायचं आहे साधारणतः 200 लिटर पाण्यासाठी 17 ml ते 25 ml पर्यंत. त्यासोबत आपण रिॲक्टिव्ह घ्यायचे 500 मिली. अशा पद्धतीची एक फवारणी आपण व्यवस्थित पद्धतीने कव्हरेज घेऊन जर काढली तर आपल्याला अतिशय चांगल्या पद्धतीचे रिझल्ट त्या ठिकाणी दिसून येतील. ही फवारणी झाली. परत एकदा आपल्याला मध्यंतरीच्या काळामध्ये आपल्याला दुसरी फवारणी घ्यायची, त्याच्यामध्ये सुद्धा आपल्याला चांगल्या नियोजन करायचे. मग आता ही फवारणी घेत असताना आपल्याला रेड माईटचा प्रादुर्भाव होऊ नये. ज्या ठिकाणी पाऊस कमी असेल अशा ठिकाणी रेड माईट नक्की वाढू शकतो आणि रेड माईट वाढल्यानंतर आपल्याकडे नक्कीच उत्पन्नामध्ये 30 ते 40% पर्यंत घट होण्याची शक्यता असते. जो वरचा आपण शेंडा म्हणतो, फुलकळी म्हणतो, त्याचं सुद्धा आपल्याला वाढत नाही, ती त्या ठिकाणी कमी होते. मग याच्यासाठी आपल्याला सेकंड फवारणी त्या ठिकाणी घ्यायची. त्याच्यामध्ये तुम्हाला कॉस्मिक क्रॉप सायन्स ब्लॅक माईट घ्यायचे 200 लिटर पाण्यासाठी 250 मिली. त्यासोबत आबासिन घ्यायचं 200 लिटर पाण्यासाठी 100 ml आणि त्यासोबत एक बुरशीनाशक घेत असताना तुम्हाला एट्राकॉलचा वापर करायचा आहे. अशा पद्धतीची एक दुसरी फवारणी आपण जर काढून घेतली तर अतिशय सुंदर पद्धतीचे रिझल्ट त्या ठिकाणी दिसून येतील. हीच फवारणी केल्यानंतर परत 4 ते 5 दिवसानंतर खोड अळीसाठी आपल्याला रिसायकल जी आपण फवारणी म्हणतो ती फवारणी आपल्याला त्या ठिकाणी घ्यायची. आता ही तिसरी फवारणी घेत असताना आपल्याला सिमोडीज घ्यायचं आहे 1 एकरसाठी साधारणतः 200 ml. लक्षात घ्या, अतिशय महत्त्वपूर्ण फवारणी असेल. 200 ते 240 ml पर्यंत आपल्याला सिमोडीस वांगी पिकासाठी आपल्याला 1 एकर या प्रमाणात घ्यायचं आहे. त्यासोबत आपल्याला ब्लॅक स्पॉट घ्यायचं आहे 1 एकरसाठी 500 ग्रॅम ते 1 किलो पर्यंत. ही फवारणी आपण घेतल्यानंतर नक्कीच रिसायकल त्या ठिकाणी बंद होऊन आपल्याला खोड अळीचे चांगले रिपोर्ट त्या ठिकाणी येतील. त्याचनंतर आपण जैविक पद्धतीच्या आपण ज्या उपाययोजना करतो त्याच्यामध्ये तुम्हाला ड्रिपच्या माध्यमातून हिंग घ्यायचं आहे. आपल्याला हिंग साधारणतः 1 एकरसाठी 200 ते 250 ग्रॅम पर्यंत ड्रिपच्या माध्यमातून देऊन घ्यायचं आहे. त्याचबरोबर फवारणीच्या माध्यमातून सुद्धा आपण साधारणतः 200 लिटर पाण्यासाठी 50 ते 70 ग्रॅम पर्यंत हिंग कोणत्याही कीटकनाशकमध्ये घेऊन जर फवारणी केली तर आपल्याला अतिशय चांगले रिपोर्ट त्या ठिकाणी दिसून येतील. त्यानंतर जी आपण सेकंड फवारणी किंवा तुम्ही दुसरी कीटकनाशकची फवारणी घेत असाल त्याच्यामध्ये आपल्याला डांबर गोळी आपण जी म्हणतो त्या सुद्धा आपण 200 लिटर पाण्यासाठी 8 ते 10 गोळ्यांचा मिश्रण करून आपण जर त्याचा वापर केला तर आपल्याला अजून चांगले रिपोर्ट त्या ठिकाणी दिसून येतील. अशा पद्धतीचं नियोजन प्रत्येक शेतकऱ्यांनी करणं गरजेचं आहे. आता हेच करत असताना या स्टेजला आल्यानंतर आपण ड्रिपच्या माध्यमातून त्याला काय दिलं पाहिजे हा सुद्धा तितकाच महत्त्वाचा मुद्दा आहे. कारण बरेच शेतकरी खोड अळीसाठी ड्रिपच्या माध्यमातून 2 औषधांचा वापर करतात. त्याच्यामध्ये आपल्याला धनकीर्ती कंपनीचं डिकॅडिस एकरी साधारणतः 500 ग्रॅम. लक्षात घ्या, थायमेथोक्झम 70% 70% थायमेथोक्झम त्याच्यामध्ये येतं. ते तुम्हाला धनकीर्ती कंपनीचं डिकॅडिस एकरी 500 ग्रॅम
आपल्या ड्रिपच्या माध्यमातून द्यायचं आहे, त्याच्यासोबत आपण रूट आपली चांगली चालली पाहिजे, त्याच्यासाठी सुद्धा आपल्याला ड्रिपच्या माध्यमातून साधारणतः 30 ते 40 दिवसाची वांगी असताना आपल्या ड्रिपच्या माध्यमातून त्या ठिकाणी अॅमिनो ॲसिड म्हणजे तुम्ही इसाबियन एकरी 1 लिटरपर्यंत ड्रिपच्या माध्यमातून देऊ शकता. त्यानंतर परत एकदा 8 ते 10 दिवसानंतर परत सेकंड डोस आपल्याला त्या ठिकाणी द्यायचा आहे. तो डोस देत असताना आपल्याला कॉस्मिक्रॉप सायन्सचं मिलीक्रॉस आपल्याला एकरी 1 लिटर, त्यासोबत कॅल्शिसल्फ 1 लिटर अशा पद्धतीचं कॉम्बिनेशन आपल्या ड्रिपच्या माध्यमातून अन्नद्रव्यांच्या व्यतिरिक्त फक्त खोड अळीसाठी जर आपण केलं तर आपल्याला अतिशय चांगल्या पद्धतीचे रिझल्ट तुम्हाला दिसून येतील. आणि हेच कामकाज प्रत्येक शेतकऱ्यांनी वेळोवेळी जर केलं, आलेल्या शेड्यूलचा फॉलोअप घेतला तर कुठेही प्लॉटमध्ये अडचण येत नाहीत. बऱ्याच शेतकऱ्यांनी मागच्या वर्षी खूप काही ॲव्हरेज त्या ठिकाणी मिळवले, चांगलं उत्पादन त्या ठिकाणी झालं, योगायोगाने मार्केट चांगलं असल्यामुळे चांगले पैसे पण त्या ठिकाणी झाले. आणि त्याच पद्धतीचं मार्केट, त्याच पद्धतीचे उपाययोजना करून व्यवस्थित प्लॉट या पद्धतीने जर यावर्षी पण तयार झाले तर नक्कीच शेतकऱ्याला चांगला फायदा त्याचा होण्यास मदत होईल. आता हेच करत असताना बरेच शेतकरी आज टोमॅटोचे प्लॉट असतील, वांगी, तुमची वेलवर्गीय पिकं असतील, द्राक्षाचे प्लॉट असतील, आजही शेतकरी प्लॉट रजिस्टर करताय. मिरचीचे प्लॉट असतील, शिमला मिरचीचे प्लॉट असतील, शेकडो प्लॉट त्या ठिकाणी आज रजिस्टर होत आहे. परंतु हे करत असताना शेड्यूलचा फॉलोअप तितकाच महत्त्वाचा आहे. बऱ्याच शेतकऱ्यांनी व्हिडिओ बघून प्लॉट तयार केले, अशाही शेतकऱ्यांकडे आपण जाऊन आलो, त्यांनाही खूप अतिशय चांगले रिझल्ट आले. आणि हेच शेतकऱ्याचं समाधान आपल्यासाठी फार महत्त्वाचं आहे. आता याच्यासाठी तुम्हाला काही अडचणी असतील किंवा कोणाला प्लॉट रजिस्टर करायचे असतील तर तुम्हाला ऑफिसचे क्रमांक सांगतो. ऑफिसचे क्रमांक आहेत 98 34 25 22 14 91 68 000 501 502 503 504 509 या कुठल्याही क्रमांकावरती संपर्क करून आपण आपले प्लॉट रजिस्टर करू शकता. काही अडचणी असतील तर विचारत चला. त्याचबरोबर जे आपण व्हिडिओ देतो मग तुमच्या इन्स्टा आयडीला असतील, फेसबुक पेजला असतील, त्याचबरोबर यूट्यूबला असतील, ते व्हिडिओ नक्कीच बघत चला. ते व्हिडिओ पाहण्यासाठी कोणी चॅनलला नक्कीच नवीन असेल तर नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. व्हिडिओ आवडत असेल तर लाईक करा, शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.